बातमी मुंबईतल्या दादरमधली आहे। दादरमधले ठाकरे सेनेचे शिलेदार शिवसेनेमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत। प्रकाश पाटणकर हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय। प्रभाग क्रमांक 192 मधनं तिकीट न मिळाल्यानं ते नाराज होते आणि त्यामुळेच आता ते शिवसेनेमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत। ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आजच त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती मिळतेय। पुणे पालिकेसाठी म्हणून भाजप उमेदवारांचे अर्ज देखील दाखल होत आहेत। प्रभाग क्रमांक 25 मधनं अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। उमेदवार स्वप्नाली पंडित, राघवेंद्र मानकर यांनी आपले अर्ज दाखल केलेत। सोबतच कुणाल टिळक यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। कुणाल टिळक यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। या व्यतिरिक्त राघवेंद्र मानकर आणि स्वप्नाली पंडित या इतर दोन भाजपच्या उमेदवारांनी सुद्धा आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। प्रभाग क्रमांक 25 मधनं या 3 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। पुण्यामध्ये महायुतीत काहीसं बिनसल्याचं दिसलेलं होतं, मात्र महायुती तुटलेली नाही असं शिवसेना नेत्यांनी जाहीर जरी केलेलं असलं तरी भाजपनं आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलेलं होतं। शिवसेना सुद्धा आता आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करतेय। हर्षिता नार्वेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यांनी उमेदवारी दिल्याबद्दल भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचे आभारही मानलेले आहेत। आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी त्यांच्या निर्देशानुसार आम्ही इकडे लढायला उतरलो आहोत आणि हे मैत्रीपूर्ण लढाई आहे हे सगळ्यांना माहिती आहे। पण त्यांना वाटलं की आमचं काम इकडे चांगलं आहे म्हणून त्याने आम्हाला संधी दिली आहे, त्याचे मला मनपूर्वक आभार मानायचे। टीका त्यांच्याकडे बाकी काहीच नाहीये, टीका करण्या सोडून आमचं काम आमचं बोलतो आणि तुम्ही आता इकडे बघाल की कलाब्याची जनता आमच्या सोबत आहे, भाजपा परिवार सोबत आहे, आमच्या नार्वेकर परिवार सोबत आहे। त्याने आम्हाला नेहमी प्रतिसाद दिला आहे। आम्ही नवीन नाही आहोत, आम्ही गेले 40 वर्ष इकडे नेतृत्व म्हणजे करतो आहे आणि लोकांचा सेवेत आहोत, समाजसेवेत। अत्यंत मुलुंडमध्ये अत्यंत तुल्बल असा उमेदवार आहे आणि आमचा विजय निश्चित आहे। पुढची रणनीती म्हणजे आम्हाला लढायचंच आहे ना, लढणारच आहोत, आम्हाला जिंकून यायचं आहे। पुढची रणनीती म्हणजे आम्हाला या ठिकाणी 104 मध्ये एकेकाळी आमचा नगरसेवक होता, वालीबेन मकवाना आमची नगरसेवक होती 104 मध्ये आणि आम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या स्वतंत्र पक्षावरती म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने वालीबेन मकवाना निवडून आल्या होत्या आणि आम्हाला ह्यावेळेस संपूर्ण आशा आहे की विनोद जाधव हा देखील ह्यावेळेस बहुमताने निवडून येईल। आम्ही मुलुंडमधून एक जागा मागितली होती, परंतु आठवले साहेबांनी आदेश दिलेला आहे की आपण संपूर्ण मुंबईमध्ये आमच्या बीजेपीने आमच्यावरती अन्याय केलेला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही आमचे मुंबईमध्ये आठवले साहेबांनी 50 ते 60 उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि ते जिंकून येतील अशी आम्ही पूर्ण एक हवा आणि आम्ही ती ताकद उभी केलेली आहे। मी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।